ओम श्री साईराम. ओम नमो भगवते वासुदेवाय. सद्गुरू अण्णा महाराज चरित्र भाग 19. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, श्री गीता मंडळ, ज्ञानेश्वर महाराज पुण्यतिथी महोत्सव, शेटफळ हे सर्व व्याप सांभाळत असताना अण्णांनी आपल्या व्यवसायाकडे किंवा घराकडे कधीच दुर्लक्ष केलं नाही. त्यांच्या वडिलांनी संशोधन केलेली संजीवन चिकित्सा पद्धती, तिचा विस्तार व्हावा म्हणून अण्णा बेळगाव, निपाणी, कोल्हापूर, वेंगुर्लं, चिपळूण या ठिकाणी रोगी तपासायला जात असत. आळस हा शब्द त्यांच्या शब्दकोशातच नव्हता. भिडे वकिलांच्या 2 खोल्यांमध्ये चालू केलेल्या दवाखान्याचा व्याप आता वाढायला लागला होता. ती जागा अपुरी पडायला लागली म्हणून अण्णांनी बाजारपेठेत सुखदाम हॉटेलच्या वरती एक जागा भाड्याने घेतली. त्या काळात अँटीबायोटिक औषधं विशेष प्रचारात नव्हती. पेनिसिलिन आणि स्ट्रेप्टोमायसिनच्या वापराला जेमतेम सुरुवात झालेली होती. ऑपरेशनचं नाव काढलं की रोगी घाबरत असत. जनरल प्रॅक्टिशनरकडे जाण्याचा लोकांचा कल नव्हता आणि तेवढे डॉक्टर्सही रत्नागिरीत नव्हते. त्यामुळे टॉन्सिल्स, अपेंडिक्स, नाकाचे त्रास असे रोगीही अण्णांकडे येत असत. दवाखाना पेशंटनी नेहमी भरलेला असायचा. पाण्यामध्ये संजीवनीच्या होमिओपॅथीसारख्या साबुदाण्याच्या पांढऱ्या गोळ्या घालून रोग्यांना औषध दिलं जात असे. ते औषध असं वाटत नसे तर पाणीच दिसत असे. त्या पाण्याच्या चवीतही फारसा फरक पडत नसे. त्यामुळे अण्णा पाण्याचं औषध देतात अशीच प्रसिद्धी झाली होती. रत्नागिरीत सगळेजणं या कुटुंबाला पाणी परांजपे म्हणूनच ओळखायला लागले. वैद्यकीय क्षेत्रात प्रयोगशील राहणं हा अण्णांचा स्वभाव होता. संजीवन औषधांबरोबर जरूर पडली तर ते इंजेक्शनही देत असत. दमा, त्वचाविकार, ॲलर्जी यावर मिल्क आणि ऑटोब्लडची इंजेक्शने देऊन बरेच रोगी त्यांनी बरे केले होते. एकीकडे संजीवन चिकित्सेचा त्यांचा अभ्यासही बारकाईने चालू होता. हा अभ्यास करत असताना त्यांच्या असे लक्षात आलं की वेगवेगळ्या त्रासांसाठी आलेल्या रोग्यांना औषधं करून देताना काही लक्षणांसाठी ठराविक औषधच वरच्यावर द्यायला लागतात. उदाहरणार्थ, सर्दी खोकल्यासाठी प्रथम निष्पत्ती अधिक द्वितीय निष्पत्ती अधिक षष्ठ निष्पत्ती अधिक योगभाविनी यांचं मिश्रण वरच्यावर द्यायला लागतं. या सर्व औषधांचं मिश्रण दरवेळेला करत बसण्यापेक्षा आपण नेहमी लागणाऱ्या औषधांची मिश्रौषधी का करू नये? ते घेणाऱ्यालाही सुलभ होईल असा विचार त्यांच्या मनात आला. हे काम सोपं नव्हतं, कारण संजीवन चिकित्सा पद्धतीत विलयनाला फार महत्त्व आहे. विलयन म्हणजे त्या औषधांचं सूक्ष्मीकरण करणं. पचनाच्या तक्रारीसाठी प्रथम निष्पत्ती अधिक चतुर्थ निष्पत्ती या मिश्रणातून पचनप्रभा गोळ्या, लिव्हरसाठी तृतीय ब अधिक योगभाविनी यांच्या मिश्रणातून तेजोधरा अशी काही औषधं तात्कालिक काळासाठी होणाऱ्या रोगांवर गुणकारी ठरली. पण जुनाट विकारांसाठी शोधना, उज्ज्वला, ऊर्जयंती ही औषधं आणि त्यांची पुढची विलयनं केव्हाही पटकन वापरता येतील अशा स्वरूपात आणणं हे फार महत्त्वाचं संशोधन होतं. कारण शोधनाचे संशोधनासारखं 13वं विलयन पाण्यात करून तेवढं प्रभावी न होण्याची शक्यता होती. हे काम फारच जिकिरीचं होतं. पण आपल्या चिकाटीने आणि बुद्धिमत्तेने अण्णांनी हे महत्त्वाचं संशोधन यशस्वी केलं. जुनाट विकारात किंवा वृद्ध अशक्त रोग्यांसाठी ही तयार मिश्र औषधं फारच सोयीची व्हायला लागली. रत्नागिरीजवळच्या एका खेड्यात संजीवनचे एक अभ्यासक गृहस्थ राहत होते. त्यांच्या गावात एकदा लाळ्या पायलाग या गुरांच्या रोगाची साथ आली. त्याच्या लक्षणांचा अभ्यास करून त्यांनी आपल्या जनावरांना नियमितपणे प्रथम निष्पत्ती आणि अष्टम निष्पत्तीच्या गोळ्या दिल्या. आजूबाजूच्या सर्व जनावरांना हा रोग झाला
तरी त्यांच्या गोठातल्या जनावरांना त्याची काहीच बाधा झाली नाही. पुढच्या वर्षी साथ सुरू होण्यापूर्वीच हे गृहस्थ अण्णांकडे आले आणि त्यांनी या गोळ्यांचं मिश्रण करून मागितलं. त्याचं मिश्रण करून देताना अण्णांनी त्याचं पायलाग गोळ्या असं नामकरण केलं. प्रत्येक साथीच्या वेळी जनावरांना लागण होऊ नये म्हणून आणि लागलेल्या जनावरांना उपचार म्हणून लोक पायलाग गोळ्या वापरायला लागले. जनावरांच्या पायाच्या खुरांवरील जखमांना लावण्यासाठी पायाला मलमही अण्णांनी तयार केलं. सर्पगंधा या वनस्पतीवर जगात वेगवेगळ्या स्तरांवर संशोधन सुरू असताना अण्णांनी त्या वनस्पतीपासून ब्लड प्रेशरवर उपयोगी रोहिणी हे औषध बनवलं. अंगद, अरुणा, तन्वांगिनी या संजीवनच्या इतरही औषधांमागे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अण्णा होते. एखादा व्यवसाय पुढे न्यायचा असेल तर त्याला दूरदृष्टीची गरज असते. अण्णांजवळ ही दूरदृष्टी पुरेपूर होती. सुरुवातीला संजीवन चिकित्सेचे भागीदार ज्या ज्या गावामध्ये प्रॅक्टिस करत असत त्या गावापुरतीच ही चिकित्सा पद्धती माहीत झालेली होती. संजीवनीची औषधं वापरणारे डॉक्टर निर्माण होऊन गावोगाव ही औषधं वापरता येणं ही फार दूरची आणि कठीण गोष्ट होती. संजीवनीचा प्रसार करण्याच्या दृष्टीने नेहमीच्या तक्रारींवर उपयोगी आणि गुणकारी औषधं ही व्यापारी तत्वावर प्रसार करून उपलब्ध केल्यास केमिस्टतर्फे लोकांना उपलब्ध होऊ शकतील. तसंच संजीवन चिकित्सा मंदिर या संस्थेला आर्थिक स्थैर्य येईल हे अण्णांच्या ध्यानात आलं. भागीदारांसमोर ही कल्पना अण्णांनी मांडली आणि काही संजीवन औषधांचं मार्केटिंग पुण्यातच करावं असं ठरलं. औषध निर्मितीचा कारखाना तेव्हा पुण्यातच होता. पचनप्रभा या पोटाच्या विकारावरील गोळ्या आणि कचसंजीवनी हे केसांच्या तक्रारीसाठी वापरायचं तेल ही 2 मुख्य औषधं घेऊन पुण्यात मार्केटिंगची सुरुवात करण्यात आली. पण दुर्दैवाने पुढे त्याचं पद्धतशीर मार्केटिंग न झाल्यामुळे हा प्रयोग यशस्वी झाला नाही. यानंतरच्या काळात पुण्याचा औषध निर्मितीचा कारखाना रत्नागिरीला हलवण्यात आला. अण्णांनी आपल्या राहत्या घरासमोर बांधलेल्या 2 मजली बिल्डिंगमध्ये औषध निर्मिती चालू झाली. अण्णांनी हाच प्रयोग पुन्हा राबवायचा असं ठरवलं. या कामासाठी नुकताच मॅट्रिक झालेला एक मुलगा अण्णांनी हाताशी धरला. त्याच्यामार्फत कचसंजीवनी आणि पचनप्रभाचं मार्केटिंग पुन्हा सुरू केलं. त्यावेळी त्या प्रॉडक्ट्सना खोका देखील नव्हता. काचेच्या बाटलीला रबर बँडने गुंडाळलेली माहितीपत्रकं अशा स्वरूपात गावोगाव मार्केटिंगला सुरुवात झाली. एका पेंटरला तयार करून मोकळ्या जागी असलेल्या घराच्या भिंती मालकांच्या परवानगीने या दोन्ही औषधांच्या जाहिरातींनी रंगवून घेण्यात येत असत. याशिवाय या व्यवसायात इतर परांजपे परिवारालाही सामावून घेण्यासाठी 7 सदस्यांची संजीवन प्रसारक मंडळ ही वेगळी कंपनी सुरू करण्यात आली. कंपनी फायद्यात येईपर्यंत भाग भांडवल म्हणून प्रत्येकाने दरमहा ठराविक रक्कम द्यायचं असं ठरलं. 7 वर्ष पैसे भरल्यावर ही कंपनी फायद्यात यायला लागली. काही वर्षांनी या औषधांची नावं बदलून पचसन आणि कचसन असं त्याचं सुटसुटीत नामकरण करण्यात आलं. या औषधांचा महाराष्ट्रभर आणि नंतरच्या काळात कर्नाटकमध्येही खूप प्रचार झाला. परांजपे कुटुंबियांना आर्थिक स्थैर्य आलं. हे काम या पद्धतीने होणार आहे आणि हे करणं गरजेचं आहे हे ओळखून अण्णांनी ही योजना राबवून यशस्वी करून दाखवली. अण्णांजवळ जशी व्यवसायासंबंधी दूरदृष्टी होती तसाच त्यांचा एक पैलू म्हणजे व्यवहारातला चोखपणा. टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णांवर कॅन्सरसंबंधी प्रायोगिक तत्वावर संजीवन चिकित्सेचे उपचार चालू होते. व्यवहारात कशी सावधगिरी बाळगली पाहिजे याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे अण्णांनी त्यांचा मुलगा गोपाळला लिहिलेलं हे पत्र. ची गोपाळ यास अनेक शुभाशीर्वाद. टाटा कॅन्सरमधील रुग्णांवर प्रायोगिक तत्वावर आपण जे उपचार करत आहोत त्यासाठी त्यांना आता झाडांची पाळं देणं आवश्यक असल्याचं ध्यानी आलं.
माझं मत असं आहे की त्यांना पाळं न देता त्यांच्या सालींची पूड करून द्यावी. त्याचा उपयोग पाळांप्रमाणेच त्यांना करता येईल. कारण पाळं देण्यात एक धोका असा आहे की कोणीही पाळांचा तज्ज्ञ ती पाळं ओळखू शकेल. प्रयोग यशस्वी झाला आणि पाळांची जात प्रगट करायची झाली तर ते करू नये अशा मताचा मी नाही आहे. पण अगोदर पाळांचा सुगावा काढून यशाचं क्रेडिट कोणी घेऊ नये यासाठी सदैव सावधपणा असावा, भोंगळपणा नको. कळावे. अण्णा. प्रपंचाचा तसंच सामाजिक, व्यावसायिक, आध्यात्मिक सर्व कार्यांचा व्याप सांभाळून अण्णांचं शेटफळलाही वरचेवर जाणं होत असे. अण्णा शरीराने रत्नागिरीत असले तरी मनाने मात्र शेटफळलाच असत. ओढ तीव्र झाली की त्या काळचा खडतर प्रवास सोसूनही अण्णा शेटफळला धाव घ्यायचे. सद्गुरू सेवा हा तर त्यांचा प्राण होता. सद्गुरू काका आणि मामा हे देखील त्यांची नेहमीच आतुरतेने वाट पाहत असायचे. शेटफळला गेल्यावर सद्गुरू काकांना काही शंका विचारल्यावर ते फारसं बोलत नसत. त्यांच्याजवळ ज्या लिखित वह्या असत त्याच ते वाचायला देत असत. चर्चेतून एखाद्या निष्कर्षाप्रत येण्याची अण्णांना असणारी आवड मामांकडून पूर्ण होत असे. त्यामुळे अण्णांची मामांबरोबरच जास्त चर्चा चालत असे. ती चर्चा ऐकून आत्मानंदात मग्न असणाऱ्या सद्गुरू काकांनाही आनंद होत असे. अण्णा शेटफळला गेले की मामा त्यांना लवकर परत पाठवायला तयार होत नसत. अण्णा निघाले की मामा त्यांना पोचवायला रस्त्यापर्यंत येत असत. मामांच्या डोळ्यांना तेव्हा अश्रुधारा लागायच्या. सद्गुरू काका महाराज यांनी शके 1860 पौष शुद्ध अष्टमीला देह ठेवला. सद्गुरू काका महाराजांच्या निर्वाणानंतर मामा गुरुपदावर आले. लोक आदराने त्यांना मामा महाराज म्हणायला लागले. सद्गुरू मामांनी आपल्या घरातच परमपूज्य सद्गुरूंची समाधी बांधली. 1933 सालापासून सद्गुरू मामांनी गुरुपौर्णिमेचा उत्सव 1 सप्ताहापर्यंत चालू केला होता. पण गांधीवधानंतर झालेल्या जळितात मामांचं घरही जाळण्यात आलं. त्यामुळे या उत्सवात 5-6 वर्ष खंड पडला. 1953 साली 1 वर्ष इस्लामपूर इथे तो उत्सव झाला आणि पुन्हा बंद पडला. सद्गुरू काकांच्या निर्वाणानंतर त्यांचा पुण्यतिथी उत्सवही मामांनी सप्ताह पद्धतीने चालू केला. या उत्सवामध्ये अण्णांना मामांच्या प्रवचनांचं विपुल श्रवण घडत असे. अण्णांची काही कीर्तनं आणि प्रवचनं होत असत. अण्णांजवळ विलक्षण बुद्धिचातुर्य होतं. लहानपणापासून करत आलेल्या संस्कृतच्या अभ्यासामुळे भाषा अत्यंत शुद्ध होती. ज्ञानाने बुद्धीला प्रगल्भता आली होती. अस्खलित आणि थोडं कोकणस्थी पद्धतीने नाकात पण ओघवत्या भाषेत अण्णा प्रवचन करायचे. त्यांच्या बोलण्याला वेगही होता. समोर बसलेले श्रोते हे बहुसंख्य निरक्षर आणि गावातले मराठमोळे बायका पुरुषच असत. अण्णांची प्रवचनं सुरुवातीला या लोकांच्या डोक्यावरनं जात. मग मामा त्यांना म्हणायचे, रामचंद्रपंत, या लोकांना समजेल, पेलेल असं थोडं साधं सोपं करून सांगा. हळूहळू तशी सुलभता अण्णांच्या प्रवचनात यायला लागली. कीर्तन प्रवचनात ज्ञानप्रधान विषय आला की अण्णा त्यात पूर्णपणे रंगून जात. मामांनाही आपल्या शिष्याच्या या अफाट बुद्धिमत्तेचं कौतुक वाटे. एका सकाळी मामा स्नान करून काकांच्या समाधी चौथऱ्याचं दर्शन घेऊन माडीत कॉटवर येऊन बसले होते. त्यांना वाताचा सतत त्रास होत होता. नारायण देव गाडी जुंपून मळ्याकडे गेले होते. नागूताईंचं तुरुतुरू चालत स्वयंपाक पाण्याचं काम चाललं होतं. अनंतराव मामा ओढ्यावरनं घागरी भरून घेऊन येत होते. तेवढ्यात सद्गुरू मामा नागूताईंना म्हणाले, नागूताई, आज माझे रामचंद्रपंत येणार बरं का? मामा, तुम्हाला रोजच वाटतं ते येणार, पण त्यांना तसं वाटायला नको का? असं म्हणत म्हणत नागूताई मागील दाराच्या अंगणापुढील पश्चिम दरवाजात गमेल्यातलं पाणी टाकायला गेल्या आणि तिथूनच ओरडल्या, मामा, ते बघा, खरंच रामचंद्रपंत येत आहेत.
मामा आनंदातिरेकाने तरातरा चालत दरवाजाजवळ येऊन पोचले. आतल्या बाजूला अखंड आत्मस्थितीत सुखरूपता भोगणारे सद्गुरू मामा, मध्ये दारवंटा, आणि बाहेरच्या बाजूला सद्गुरू मामांच्या व्यक्त दर्शनाची अपरंपार आस लागून अधीर आणि अनावर झालेले अण्णा. उंबरठा न ओलांडताच अण्णांनी पलीकडे असणाऱ्या सद्गुरू मामांच्या चरणावर मस्तक ठेवून अश्रूंनी भिजवलं. सद्गुरू मामांनी अण्णांचे बाहू पकडून त्यांना उभं केलं. आत घेऊन कडकडून आलिंगन दिलं. 4 डोळ्यातून प्रेमाच्या लागलेल्या अखंड धारा तो उंबरठा पाहत होता.